नमस्कार मंडळी, तुम्ही सिंह राशीचे आहात का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी सांगणार आहे अशी एक गोष्ट जी तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकते. गणपती बाप्पा विघ्नहर्ता, जे अशक्य वाटत ते शक्य करणारे. आणि जेव्हा गणपती बाप्पाची कृपा सिंह राशीवर होते, तेव्हा एक असं माहीत होतं की बंद नशिबाचे दरवाजे उघडतील, अडकलेले पैसे परत येतात, शत्रू स्वतःहून दूर होतात आणि आयुष्य अचानक वेगाने बदलायला लागतं. पण या सगळ्याच्या आधी एक गुपित आहे जे 99% लोकांना माहीतच नाही. आज मी ते गुपित तुम्हाला सांगणार आहे. सिंह राशी नाव ऐकताच एक आठवतं, एक राजा, आत्मविश्वास, ताकद आणि लोकांवर प्रभाव टाकणारी व्यक्तिमत्व. पण ही फक्त बाहेरची ओळख आहे का? आज मी तुम्हाला सिंह राशीची खरी ओळख सांगणार आहे, जी फार कमी लोकांना माहिती आहे. सिंह राशीचे लोक जन्मतः वेगळे असतात. त्यांना कोणाच्या मागे नाचायला, चालायला आवडत नाही. ज्यांना स्वतःचा मार्ग तयार करायचा असतो. लहानपणापासून त्यांच्या स्वभावात एक गोष्ट स्पष्ट दिसते, मी वेगळा आहे आणि मला कोणीतरी मोठं करायचं आहे. आणि हाच विचार त्यांच्या आयुष्यात पुढे घेऊन जातो. पण ही गोष्ट लक्षात घ्या, सिंह राशीचा माणूस कधी साधा नसतो. तो खूप वर जाईल किंवा खूप मोठा पडेल मध्ये काहीच नाही, कारण ते रिस्क घेत नाही. ते मोठे स्वप्न बघतात आणि ते हार मानायला तयार नसतात. आता खरी गोष्ट, लोकांना वाटतं सिंह राशीचे लोक अहंकारी असतात, पण खरं काय आहे, ते अहंकार नसतात. ते फक्त स्वतःची किंमत ओळखतात. जर तुम्ही रिस्पेक्ट दिला तर ते तुमच्या डोक्यावर बसतील, पण जर तुम्ही त्यांचा अपमान केला तर ते शांत राहतील, पण आयुष्यातून कायमचे बाहेर जातील. सिंह राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा आत्मविश्वास. कधी कधी परिस्थिती खूप वाईट असते, पैसा नसतो, सपोर्ट नसतो, कोणी सोबत नसतं, पण तरीही ते स्वतःवर विश्वास ठेवतात आणि हाच विश्वास त्यांना पुन्हा उभा करतो. पण इथेच एक धोका आहे. सिंह राशीचे लोक बाहेरून खूप मजबूत दिसतात, पण आतून खूप सेन्सिटिव्ह असतात. त्यांना दुखवलं तर दाखवत नाही, पण मनात खूप खोलवर येतात आणि म्हणून ते एकटे राहायला लागतात. सिंह राशीच्या आयुष्यात एक असा पॉइंट आहे, सुरुवातीला, मग अचानक आणि मग पुन्हा एक मोठं डिसिजन, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. हो, त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे, ते लोकांना खूप लवकर एक्सपेक्ट करतात आणि जेव्हा विश्वास ठेवतात तेव्हा ते पूर्ण मनाने ठेवतात, पण प्रत्येकाजवळ त्यांच्यासारखा प्रामाणिक नसतो. इथेच त्यांना सर्वात मोठा धक्का बसतो. सिंह राशीचा माणूस जेव्हा तुटतो तेव्हा तो पूर्णपणे बदलतो. तो शांत होतो आणि कमी बोलतो आणि तो कोणावरही विश्वास ठेवत नाही, पण हीच त्यांची सर्वात मोठी पॉवर आहे. तो आधीपेक्षा जास्त मजबूत होता, जास्त शहाणा होता. एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंह राशीचा माणूस हरत नाही. तो फक्त शिकवतो, बदलतो आणि परत येतो आणखीन जास्त ताकदीने. आणि जेव्हा ती आग पेटते तेव्हा त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. पण प्रश्न असा आहे की ही आग कधी पेटणार आणि तुमच्या आयुष्यात तो पॉइंट कधी येणार, याचं उत्तर मी पुढच्या भागात देणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही कधी कोणावर डोळे बंद करून विश्वास ठेवला आहे का आणि त्यांचे व्यक्तीने तुमचा विश्वास तोडला आहे का? जर उत्तर हो असेल तर भाग तुमच्यासाठी आहे. सिंह राशीचा माणूस बाहेरून जितका स्ट्रॉंग असतो तितकाच तो इमोशनल असतो. तो सहन कोणावर विश्वास ठेवत नाही, पण एकाला ठेवला तर पूर्ण मनाने ठेवतो आणि इथे त्याची सर्वात मोठी चूक सुरू होते. प्रत्येकाजवळ तुमच्यासारखा लॉयल नसतो, प्रत्येकाजवळ तुमच्यासारखा क्लिअर नसतो आणि प्रत्येकाजवळ तुमच्यासारखा खरा नसतो. तुम्ही त्यांना तुमचं समजता, तेच तुमच्याबद्दल इतकं बोलतात, तुमचे बाहेर जातात, तुमचे आरोप होतात आणि तुम्हाला विचार करता, मी चुकीचं काय केलं? जर तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला. सिंह राशीची सर्वात ही घाण सवय आहे, लोकांना ओव्हर व्हॅल्यू करणं आणि स्वतःला व्हॅल्यू न करणं. तुम्ही कोणासाठी खूप काही करता, वेळ देता, सपोर्ट देता, परत काय मिळतं? इग्नोर. आणि शेवटी आणि जेव्हा सगळं होतं, सिंह राशीचा माणूस तुटतो, पूर्णपणे तुटतो. तो बाहेरून हसतो पण आतून संपलेला असतो. लोकांवर विश्वास उरत नाही, स्वतःवर आणि आयुष्यावर थांबल्यासारखं वाटतं. ही स्थिती त्यांची जागा आहे जिथे 99% लोक हरतात. आणि इथे सिंह राशीची वेगळी ठरते, जो तो वेळ तुटत राहत नाही. एक वेळ येते जिथे तो शांत होतो.
त्या दिवसापासून तो बदलायला लागतो, लोकांपासून लांब राहतो आणि पुन्हा उभा राहतो. पण या वेळेस तो आधीसारखा नसतो. तो जास्त स्ट्रॉंग असतो, जास्त स्मार्ट असतो. आणि लक्षात ठेवा, सिंह राशीच्या शांतपणा ही कमजोरी नाही, तो वादळ येण्याची शक्यता असते. ज्यांनी तुम्हाला कमी समजलं त्यांनी अजून तुमची खरी व्हॅल्यू कळली नाही. वेळ येईल आणि जेव्हा वेळ येईल तेच लोक तुमच्याकडे बघतील आणि विचार करतील, हा तो माणूस आहे का? पण त्यावेळी तुम्ही केलेले पुढे गेलेले असाल. सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं फक्त तुमच्यामुळे नाही होणार. कोणीतरी आहे जे शांतपणे सगळं बघतं आणि योग्य वेळेची वाट पाहतं. गणपती बाप्पा हो, जेव्हा तुमच्यावर अन्याय होतो तेव्हा ते शांत बसत नाही, पण लगेच ॲक्शन घेत नाहीत. ते वेळ बघतात आणि मगच वेगळं सगळं बदलून टाकतात. आणि तो क्षण खूप जवळ आहे. पुढच्या भागात मी सांगणार आहे गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यात कसा बदल घडवणार आहे आणि पुढचे 7 दिवस तुमच्यासाठी इतके खास आहे आणि त्याहून 30 दिवसांचं तर खूप जास्त आहे. एक प्रश्न असा आहे तुमच्यासाठी, तुम्ही कधी कोणावर डोळे बंद करून विश्वास ठेवला आहे का आणि त्याच व्यक्तीने तुमचा विश्वास तोडला आहे का? जर उत्तर हो असेल तर पुढचा भाग तुमच्यासाठी आहे. सिंह राशीचा माणूस बाहेरून जितका स्ट्रॉंग दिसतो तितका आतून इमोशनल असतो. तो सहज कोणावर विश्वास ठेवत नाही, पण एकदा ठेवला तर पूर्ण मनाने ठेवतो. त्याची सर्वात मोठी चूक होते, प्रत्येकाजवळ तुमच्यासारखा लॉयल नसतो. आता पुढच्या भागात तुमचे 30 दिवस सिंह राशीसाठी साधे नाही. हे दिवस तुमचं आयुष्य बदलू शकतात. पण आधी एक गोष्ट समजून घ्या, नशीब अचानक बदलत नाही, त्यामागं काही संकेत असतात. आणि जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर हे संकेत आधीपासून तुमच्या आयुष्यात दिसायला लागले आहेत. अचानक काही लोक दूर गेले, अचानक काही गोष्टी बिघडल्या, अचानक तुम्ही एकटे पडलात. तुम्हाला वाटलं माझ्यासोबत असं का होतं, पण खरं काय आहे, ही तयारी चालू आहे. तुमचं आयुष्य रेस्टमध्ये जात होतं आणि तुमचे लोक कुठून तरी जात होते आणि योग्य त्यासाठी जागा तयार केली जात होती. पुढचे 30 दिवस काही घाई करू नका. पहिली गोष्ट, अचानक एक मोठी संधी येईल. जॉब, पैशांच्या संबंधित 99% लोक इथे चूक करतात. ते घाई करतात, चुकीचा निर्णय घेतात. कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी दोनदा विचार करा. दुसरी गोष्ट, तुमच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येईल जो खूप इम्पॉर्टंट ठरू शकतो. सगळे लोक चांगले नसतात, लगेच ट्रस्ट करू नका. तिसरी गोष्ट, पैसा अचानक येणे योग्य आहे, पण त्यासोबत खर्च वाढतो. पैसा. चौथी, तुमची कॉन्फिडन्स परत येईल, स्ट्रॉंग वाटायला लागाल, पुन्हा मोठा विचार करायला लागाल. हाच तो नॉर्मल मुवमेंट आहे जिथे तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. एक मोठा टॉप पॉईंट आहे, जुन्या आठवणी, जुने लोक. मागे वळून पाहू नका, जे गेले ते जाऊ द्या. पुढे हेच तुमचं आयुष्य बदलू शकतं. आणि जर तुम्ही 30 दिवस योग्य हेल्थ केलं तर पुढचे 6 महिने तुमच्या आयुष्यात सर्वात पॉवरफुल पॉईंट ठरू शकतो. हा प्रश्न एकच आहे, तयार आहात का? कारण नशीब तर ठोठावत आहे आणि या वेळेत तुम्ही उघडणार आहात का ही पुन्हा दुर्लक्ष करणार आहात. पुढच्या शेवटच्या भागात मी सांगणार आहे एक छोटा उपाय जो तुमचं आयुष्य, नशीब एक कायमचं बदलू शकतो. संधी सगळ्यांना मिळते, पण ती ओळखणं आणि पकडणं ही फक्त काही लोकांना जमतं. आणि सिंह राशी त्या काही लोकांना येते, पण काही छोटी एक चूक सगळं बदलू शकते. म्हणून आता मी तुम्हाला सांगणार आहे एक सोपा पण खूप शक्तिशाली उपाय. दररोज सकाळी उठल्यावर डोळे बंद करा, मन शांत करा. 11 वेळा ओम गण गणपते नमः आणि त्यानंतर तुमच्या मनातील एक इच्छा स्पष्ट बोला. पण लक्षात ठेवा, इच्छा लोभी नसावी तर खरी असावी आणि मनापासून असावी. तर 21 दिवस सतत करा, मध्ये एकही दिवस सोडू नका आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय बदल येतो. जेव्हा श्रद्धा आणि सुबुरी एकत्र येते तेव्हा चमत्कार घडतात. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. तुमचा प्लॅन सगळ्यांना सांगू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण या वेळेस तुमचं नशीब बदलणार आहे. आणि जेव्हा काही महिन्यात तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल हा मुवमेंट होता जिथून सगळं. आता तर तुम्ही खरं तयार असाल तर एक छोटंसं काम आहे, कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. आणि हो, अशाच पॉवरफुल गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढचा व्हिडिओ अजून जास्त शॉकिंग असणार आहे. तोपर्यंत विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू आपण अशाच एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. आणि अंगारकी चतुर्थीला ही चूक अजिबात करू नका जी तुम्हाला मी सांगितलेली गेली आहे. आणि एक उपाय तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं, त्यासाठी तुम्ही हा उपाय करायला अजिबात विसरू नका. दिलेली माहिती व्यवस्थित तुम्ही केली तर तुमचं सगळं आयुष्य पूर्ण
आनंदात जाऊ शकतं. तर सर्वांनी स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही. आणि नवनवीन राशी भविष्याच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना बाय.